टप्पा अनुदानाच्या प्रश्नासंदर्भात सभागृहामध्ये शालेय शिक्षण मंत्र्यांनी निव्वळ शिक्षकांची धुळपेट केलेली आहे असं मत शिक्षकांचं झालेलं आहे. सकारात्मक हेच उत्तर या राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रीपदी ज्या ज्या मंत्र्यांची वर्णी लागणे त्यांनी आजपर्यंत देत आलेला आहे. मुळात हा सकारात्मक शब्दच शिक्षकांसाठी नकारात्मक झाला आहे. आपलं काय मत आहे याविषयी? माझं या सकारात्मक शब्दामुळे विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकाचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा शब्द आहे हा सकारात्मक. कारण आम्ही केव्हाही आंदोलने केली त्यावेळेस आझाद मैदानावरती बरेचशी मंडळी आल्यानंतर मंत्री महोदय म्हणत होते की आम्ही सकारात्मक आहे. परंतु या आहे सकारात्मक शब्दामुळे आम्ही सकारात्मक आहे, आम्ही पुढचा टप्पा देणार आहोत, सकारात्मक आहे, आम्ही पुढे तरतूद करणार आहोत, आम्ही सकारात्मक आहे म्हणजेच या ठिकाणी शिक्षकाच्या आयुष्याचा टाईमपास करण्याची प्रक्रिया आहे ही. आणि शिक्षकाकडून पेपर तपासून घ्यायचे, निकाल वगैरे तयार करून घ्यायचा आणि जेवढेच नाही तर त्या ठिकाणी मतदानाच्या वेळेससुद्धा शिक्षक, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट हे सर्व काही प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सिंहाचा वाटा घेतो आणि तो त्या ठिकाणी निवडणुकीचे कार्य पार पाडतो. निवडणुकीच्या कार्यामध्ये सुद्धा शिक्षकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. परंतु त्याच्याबद्दल सहानुभूती मंत्री महोदयांना आजपर्यंत येत नाही. ते फक्त एकच शब्द वापरतात, मी या खात्याचा नवीन मंत्री झालेलो आहे आणि माझा आता सकारात्मक विचार आहे, होणार आहे, त्याच्यानंतर पडताळणी होईल, तपासणी होईल. म्हणजे शिक्षकाला गोल गोल फिरवून शिक्षकाच्या आयुष्याचा टाईमपास करण्याची प्रक्रिया म्हणजेच सकारात्मक आहे. याच्यामध्येच शिक्षक हा भरडला जात आहे. बऱ्याचशा शिक्षकांची या ठिकाणी आत्महत्या होत आहे. शेतकरी आत्महत्येपेक्षा शिक्षकाची आत्महत्या हा एक पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणा प्रश्न झालेला आहे. अनुभूती राजकारणी मंडळींना राहिलेली नाही. इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये कायम विनाअनुदानित तत्त्व नव्हते, परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये हे तत्त्व लागू झाल्यानंतर शिक्षकाच्या आयुष्याची राखरांगोळी करण्यासाठी सकारात्मक शब्द वापरले जातात. पुढच्या अधिवेशनाला होईल, आम्ही सकारात्मक आहे अशीच बाब नेहमी सांगितली जाते. हिवाळी अधिवेशनात होईल, अर्थसंकल्पीय अधिवेशनात होईल, पावसाळी अधिवेशनात शब्द दिला जाईल. असे करून शिक्षक रिटायरमेंटच्या वाटेवरती आलेले आहेत. बऱ्याचशा शिक्षकांना पहिल्यांदा बिनपगारी असल्यामुळे मुलगी कोणी देत नव्हतं आणि हा शिक्षक मुलगी कोणी देत नव्हतं तेव्हापासून लढतो आहे, तर त्याची मुलगी आज या ठिकाणी लग्नासारखी झालेली आहे. एवढे वर्ष उलटूनसुद्धा शिक्षकाला 60%, 80%, 100% आजपर्यंत अनुदान हे सुद्धा मिळालेले नाही. शिक्षक आमदारसुद्धा वेगळ्याच प्रश्नावर बोलत आहे. आणि अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकाची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे आणि शासन या ठिकाणी हतबल झालेले दिसते. शिक्षकाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मी मंत्री महोदयांना विनंती करतो. 20 वर्ष शिक्षकांनी विनावेतन काम केलं. आझाद मैदान असेल, अनेक ठिकाणी आंदोलनं राज्यभरात शिक्षकांची झाली. प्रत्येक आंदोलनानंतर कुठंतरी यश मिळतं, आंदोलन मागे घेतलं जातं आणि पुन्हा शिक्षकांची फसवणूक केली जाते, अशी शिक्षकांची भावना झाली आहे. काय तुम्ही सांगाल? काल सभागृहात जे शिक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलंय त्यावर तुमचं समाधान आहे का? पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की मी स्वतः जवळजवळ 20 वर्ष म्हणजे 16 वर्ष विनाअनुदानित काम केलं आणि आता मला 40%वर 5-7 वर्ष झाले तरी आणि मला आता सर्व्हिस माझी 7-8 वर्ष झाली, तर मला रिटायर होईपर्यंत 100% अनुदान भेटेल असं मला स्वतः वाटत नाही.
शासन वेगवेगळ्या प्रकारचे GR काढूनसुद्धा परत तेच ते परत दाखवत आहे की तुमचं शाळांचं मूल्यांकन करू हे काही लावू, म्हणजे वेळकाळू धोरण आहे शासनाचं दिसत आहे. मागील जे शिक्षण मंत्री होते ते केसरकर साहेब यांनी चांगल्या पद्धतीने GR काढूनसुद्धा हे शासन अजून वाढीव टप्पा देण्याचं टाळाटाळ करत आहे. एवढे GR असूनसुद्धा, क्लिअर GR असूनसुद्धा शासनाला परफेक्टली अनुदानाचा टप्पा द्यायला काहीच हरकत नाही, परंतु वेळकाळू धोरण हे शासनाचं याच्यातून दिसत आहे. त्यामुळे माझ्यासारखे असे काही शिक्षक इथे टप्प्यावरच रिटायर झाले आणि त्यांच्या मुलाबाळांचे लग्न झाले किंवा लग्नासारखे झालेले आहे, तरी त्यांना बिचारे काहीच उत्पन्न नाही, वेळप्रसंगी ते आत्महत्या करायला प्रवृत्त होत आहेत. म्हणून माझी या शासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या शाळेचं काही तपासण्या न करता तात्काळ या मायबाप शासनाने अनुदानाचा वाढीव टप्पा द्यावा, हीच या शासनाला माझी कळकळीची विनंती आहे. देण्यासाठी सभागृहामध्ये आपल्या वतीने शिक्षक पदवीधर आमदार पाठवले जातात. तुम्ही भरघोस मतांनी त्यांना निवडून देता. काय त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा आहे? कुठेतरी शिक्षक आमदारांचे संघटित प्रयत्न या विषयासाठी दिसून येत नाही, काय म्हणाल? जे माजी शिक्षण मंत्री होते केसरकर साहेब यांनी खरोखर शिक्षकांना न्याय दिला असं मला वाटतं. त्यांनी चांगल्या प्रकारचा GR काढून शिक्षकांना एक न्याय देण्याचं एक चांगल्या प्रकारे उद्दिष्ट होतं आणि ते शिक्षकांसाठी स्वतः आंदोलनालासुद्धा वेळप्रसंगी बसायचे आणि बसण्याची त्यांची तयारी असायची. तर माझं एवढंच आहे की जे शिक्षक आमदार आहे आटी विभागाचे, त्यामध्ये पदवीधर आहे, त्या याच्यामध्ये त्यांनी स्वतः एक ठाम भूमिका घेऊन आपल्या या विनांदनी शिक्षकांचा कायमचा प्रश्न मिटावा यासाठी त्यांना कुठेही याच्यापुढे कुठेही आंदोलन न करता त्यांना एक सरसकट डायरेक्ट 100% अनुदान देण्यासाठी त्यांनी ठोस भूमिका घेऊन आपला एक लढा द्यावा आणि शासनाविरुद्ध त्यांनी एक एल्गार स्वीकारावा किंवा एल्गार ठोकावा, याशी माझं मत आहे. राज्यामध्ये शिक्षकांच्या आत्महत्येचेही प्रमाण अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. जवळपास 100पेक्षा जास्त शिक्षकांच्या आत्महत्या मागील 10 वर्षामध्ये शिक्षकांच्या झालेल्या आहेत आणि यास वाढती महागाई, न मिळणारा पगार, त्यातल्या त्यात या शिक्षकांच्या सेवेचा काळही कमी राहिलेला आहे. काल सभागृहात ज्या पद्धतीने शालेय शिक्षण मंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आपल्याला भविष्यात टप्पा मिळणार की नाही, काय सांगा? सर्वात प्रथम काल शिक्षण मंत्र्यांनी सभागृहामध्ये जो शिक्षक आमदारांच्या प्रश्नांना उत्तर दिले त्याच्यामध्ये मोगम अशी उत्तरं दिलेली आहेत. त्यांनी टप्पावाढ कधी देतील याबद्दल कन्फर्म असं उत्तर त्यांच्याकडून आलेलं नाही आहे. या बाबतीत गेल्या सरकारमध्ये जे शिक्षण मंत्री होते सन्माननीय केसरकर साहेब यांनी आम्हाला एक टप्पा लवकर दिला, दुसरा टप्पा देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी GRही काढून ठेवला. तर त्यांच्याकडे बघून असं वाटतं की शिक्षण मंत्री जो शिक्षकांचा पालकत्व स्वीकारलेला सरकारमधील प्रतिनिधी असतो त्यांनी आमच्या पुढील टप्प्याची सुद्धा व्यवस्था करून ठेवली होती. परंतु यावर्षी या सरकारमध्ये ही जी नवीन शिक्षण मंत्री आहेत त्यांनी आम्हाला अशा प्रकारची उत्तरं देऊन शिक्षकांना आत्महत्या करण्यास तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शिक्षक लोक बरीच त्या वाट्यानेही चालत आहेत. तर मला असं वाटतं की शिक्षण मंत्री महोदयांनी या 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाला लवकरात लवकर निधी मंजूर करून आम्हाला पुढचा टप्पा लवकरात लवकर द्यावा. अनेक वर्षांचा हा संघर्ष आहे आणि या संघर्षाला लढा देत देत आता शिक्षकांमध्ये नैराश्याची भावना आलेली आहे. काल शालेय शिक्षण मंत्र्यांनी केवळ सकारात्मक उत्तर देऊन वेळ मारून नेली असं शिक्षकांचं मत झालेलं आहे. अतिशय तणावामध्ये शिक्षक जीवन जगत आहे, काय सांगा? नमस्कार सर. मागील 20 वर्षापासून अंशतः अनुदानित शिक्षकांचे जे हाल होत आहे याचं ताजंच उदाहरण म्हणजे बीड जिल्ह्यातील एका शिक्षकाने पगार न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. त्याचंच नैराश्यातून आता अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होतं. त्याच्यात शिक्षकांचं जे वाढीव टप्प्याचा मुद्दा होता तो निधी दिला गेला पाहिजे होता, परंतु ह्याच सरकारने जे माजी
तत्कालीन शिक्षण मंत्री यशोधर साहेब यांनी जे शिक्षणासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल हिवाळी अधिवेशनामध्ये, परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळाचं खाते वाटप न झाल्यामुळे तो निधी मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर केला जाईल असं सांगितलं गेलं होतं. परंतु ह्या अर्थसंकल्पामध्येही शिक्षकांचा वाढीव टप्प्यासाठी जो लागणारा निधी होता तो पुरवणी मागण्यामध्ये घेतला गेला नाही. त्यात शिक्षक जे आमदार आहे, शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून पाठवलेले असतात, त्यांनीसुद्धा या विषयाला वाचा फोडण्याचं काम मनापासून केलेलं नाही. काल शिक्षण मंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नाला शिक्षण मंत्रीसुद्धा त्यांचा अभ्यास अपुरा पडला आणि त्यांनी सकारात्मक ही भूमिका सांगितली. परंतु शिक्षक जे आमदार आहे त्यांनी मनापासून जे काही विषय लावून धरला पाहिजे तो लावून धरला नाही आणि आजही शिक्षकांच्यामध्ये निराशेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जो वाढीव टप्पा ज्यांना 20% होते त्यांना 40%, 40%ना 60%, 60%वाल्यांना 80% मिळाला पाहिजे होता. शिक्षकांच्या खात्यावर पगार मिळाला पाहिजे होता, तो मिळालेला नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये अतिशय नाराजी आहे आणि ते नाराजी शिक्षक काही आत्महत्याने दाखवत आहे, काहीचं कुटुंबाचं प्रपंच भागवण्यासाठी इतरत्र काम करत आहे. हे सरकारने थांबवलं पाहिजे आणि आत्ताचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी आता येणाऱ्या जे काही एप्रिल पेड आणि मेमध्ये हा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, हीच शिक्षकांची अपेक्षा आहे. अंशतः अनुदानित शिक्षकांना टप्पावाढी संदर्भात शिक्षण समन्वयक संघाचे एक प्रतिनिधी म्हणून आपल्याला काय वाटतं, काय बोला? खरं तर पाठीमागे राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, राज्याचे कुटुंब प्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी शब्द दिला होता की शिक्षकांच्या वेतनासाठी राज्याला जर गुणवत्तेत 1 नंबर आणायचं असेल शिक्षणामध्ये तर शिक्षकांच्या वेतनासाठी कधीही पैसा कमी पडू देणार नाही, ही स्पष्ट भूमिका ही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची होती. आणि त्याच अनुषंगाने राज्याचे लोकप्रिय शिक्षण मंत्री ज्याने एक जबाबदार खात्याचे पालक म्हणून नेहमीच आझाद मैदानामध्ये शिक्षकांचं कोणतंही आंदोलन असेल त्या प्रत्येक आंदोलनाला भेट देऊन शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी खात्याचा प्रमुख म्हणून पुढाकार घेतला. अगदी जे पाठीमागच्या काळात शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाला न्याय देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री ॲडव्होकेट तुकारामजी शिंदे साहेब व आमचे लोकप्रतिनिधी शिक्षक आमदार यांच्या माध्यमातून ज्यावेळेस सातत्याने आंदोलनाची तीव्रता शालेय शिक्षण मंत्र्यांपर्यंत ज्यावेळेस गेली त्यावेळेस त्यांनी स्वतः सरकारच्या विरोधात शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. स्वतः मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 10 ऑक्टोबर 2024ला शिक्षकांसाठी आंदोलन करणारे राज्यातले एकमेव पहिले शिक्षण मंत्री म्हणजे दीपकजी केसरकर साहेब. आणि दीपकजी केसरकर साहेबांनी ह्या 15 ते 20 वर्षापासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी सरकारशी भांडण करून अक्षरशः शिक्षकांना न्याय मिळवून दिला. त्या संदर्भाचा शासन निर्णय झाला. या शासन निर्णयामध्ये कोणत्याही प्रकारच्या तपासण्या न करता या शाळांना अनुदान देण्याचं धोरण बनवण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार केवळ फक्त या शिक्षकांच्या संचमान्यता करून त्यांना टप्पा अनुदानाचं आदेश वितरित करणं आणि आवर्ती निधीतून यांच्या वेतन निधीचा खर्च करावा स्पष्ट मागणी असतानाही सरकार बदलल्यानंतर ज्या पद्धतीनं शिक्षकांना न्यायाची अपेक्षा होती ती या ठिकाणी झालेली नाही. खरं तर आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब विरोधी पक्षनेते असताना त्यांनी आवर्जून सभागृहामध्ये विधानसभेमध्ये हा प्रश्न तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या काळात लावून ठेवलेला होता की शासन निर्णय झालेला आहे, पुरवणी करण्याचं काम शासनाचं आहे, त्यासाठी शिक्षकांना आंदोलन करण्याची गरज काय, शासनाने त्या ठिकाणी हा पटकन निर्णय केला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. स्वतः त्यांनी ज्यावेळेस युती सरकारच्या काळामध्ये अनुदान देण्याच्या बाबतीत सभागृहामध्ये चर्चा सुरू होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की यापुढे या शाळा जर आपल्याला अनुदानावर आणायच्या असतील तर शासन यांच्यासाठी 5,000-5,500 कोटी रुपयाचा खर्च करेल आणि आपण हा छातीला माती लावून निर्णय करत आहोत असं त्यावेळची त्यांची भूमिका होती. मात्र
आता आमचे शिक्षक आमदार बऱ्याच वेळा त्यांना भेटत आहेत. त्यामध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांचं खूप चांगल्या ताकदीचे प्रयत्न या विषयासाठी दिसत आहेत, परंतु अद्यापही या विषयाची कोंडी फुटलेली नाही. काल जे सभागृहामध्ये शिक्षण मंत्र्यांचं स्टेटमेंट होतं ते ऐकल्यानंतर राज्यातील शिक्षक आधीच तणावामध्ये ते पूर्ण नैराश्याच्या गर्तेत सापडलेलं आहे. माझी या माध्यमातून कळकळीची विनंती आहे की शालेय शिक्षण मंत्र्यांनी 14 ऑक्टोबर 2024चा जो शासन निर्णय झालेला आहे त्या शासन निर्णयासाठी आता शालेय शिक्षण खात्याला जो काय पैसा या ठिकाणी जास्तीचा देण्यात आलेला आहे, व्यय 36, यामध्ये जो पैसा जास्तीचा 2000 कोटीचा वाढून आलेला आहे, त्यातनं केवळ येणाऱ्या पावसाळी अधिवेशनापर्यंत जर शासनाची राजकीय इच्छाशक्ती न्याय देण्याची असेल तर येणाऱ्या पावसाळी अधिवेशनापर्यंत तरी त्यांनी तुर्तास एप्रिल पेड इन मेचा निधी उपलब्ध करून द्या आणि पावसाळी अधिवेशनापर्यंत शिक्षकांचे वेतन कसे होतील वाढीव टप्प्याची ती काळजी घ्यावी. बाकीचा जो फरक थकीत एरियस असेल त्याची स्वतंत्र पुरवणी पावसाळी अधिवेशनात केली आणि रेग्युलर वेतनाची त्या ठिकाणी तरतूद केली तर निश्चितच या ठिकाणी मार्ग निघू शकतो. यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पुढाकार घेऊन व अजितदादा जे राज्याचे आपले वित्तमंत्री आहे आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब, माजी शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब व पक्षाचे प्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री, संवेदनशील कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे शिक्षक बघतो असे एकनाथजी शिंदे साहेब यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा प्रश्न मिटू शकतो. यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार, दीपकजी केसरकर साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, दादा भुसे या लोकांनी जर बसून जर याच्यामध्ये पुढाकार घेतला तर नक्कीच या ठिकाणी न्याय या ठिकाणी शिक्षकांना मिळेल.